चला मंडळी, आज आपण नवरात्री स्पेशल कन्यापूजन भोगासाठी हलवा पुरी काळ्या चण्यांची भाजी आणि तेही कांदा किंवा लसूण न वापरता बनवलेली अप्रतिम अशी रेसिपी आहे। तर या नवरात्रीमध्ये नक्की अशा पद्धतीची बनवून बघा। बघा काय अप्रतिम अशी दिसते ती, एकच नंबर। अशा पद्धतीचे जो हरभरा आहे किंवा जो आपण काळा चणा बनवणार आहे, चवीला म्हणाल तर खूपच टेस्टी लागतो आणि एकदम सोपी पद्धत आहे। चला तर मग पाहूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सुमी किचनमध्ये। चला तर मंडळी, तुम्ही रेसिपी तर बघितलीच आहे आणि नवरात्र सुरू झालेली आहे। तर नवरात्रीमध्ये सप्तमी किंवा अष्टमीला कन्या भोग केला जातो आणि त्यासाठी आपण पुरी, हलवा आणि त्यासोबत आहे ते काळ्या चण्यांची भाजी बनवली जाते। या भाजीमध्ये कांदा आणि लसूण न वापरता किंवा आपलं साधं मीठही नाही वापरता आपण ती भाजी बनवलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा। हा आहे काळा चणा, बघा गावरान हरभरा बोलतात याला। तर हा हरभरा घेतलेला आहे आणि 2-3 तासांसाठी भिजवून घेतलेला आहे किंवा मग तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी याची भाजी बनवू शकता। बघा हे चांगले भिजलेले आहेत। आता आपण हे एका कुकरच्या भांड्यामध्ये घालूया। 2-3 पाण्यातून सुरुवातीला मी हे धुवून घेतले आणि त्यानंतर आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता इथे बघा त्यावरती मी पाणी घालून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण हे 2 पाण्यातून धुवून घेतलं, त्यानंतर त्यावरती पाणी घालायचं थोडं आणि त्यानंतर मग इथं मी सेंधा नमक वापरलेला आहे। चला तर मी पुढे दाखवतेच तुम्हाला की सेंधा नमक कसं असतं ते। ह्या उपवासामध्ये शक्यतो हे पांढरं नमक आहे, आपलं मीठ आहे ते वापरत नाहीत। हे सेंधा नमक आहे, हे खडा नमक आहे। याचंच बारीक करून आपण त्याची पावडर करून ठेवू शकतो। हे खूप ठिकाणी मिळतं। तर बघा अशा पद्धतीचं असतं हे आणि हे खायलाही खूप पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी। तर अशा पद्धतीची मी त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे। तर तुम्ही ह्याचे तुकडे करून त्यानंतर मिक्सरला फिरून अशा पद्धतीची पावडर करू शकता। चला तर आता आपण त्या कुकरला लावलेले हरभरे शिजत आणि तोपर्यंत आपण आता इथं 2 टोमॅटो आणि 2 खोबऱ्याचे तुकडे छोटे घेतलेले आहेत, ते आता गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घेऊया। खोबरं भाजताना आणि टोमॅटो भाजताना एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे। वरून भाजलं जातं परंतु आतून थोडंसं पांढरं राहतं, त्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही। अशा पद्धतीने छानपैकी भाजून घ्यायचे। त्याचबरोबर इथं कोथिंबीर मी जास्त घेतलेली आणि कोथिंबीरमध्ये दांडे घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला एक छान असा फ्लेवर येतो आणि त्याचा कलर पण आपल्याला सगळा हिरवासारखा दिसतो। तर आता हे खोबरं आहे ते आपण कट करून घेऊया। टोमॅटोला पण मी चिरा देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून त्यावरती आल्याचे 2-3 छोटे तुकडे घातले आणि हे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता काय मस्त असा कलर दिसतोय आणि हे बारीक केल्यानंतर एक छान असा वास सुटलेला आहे। हा मसाला आहे ना, याच्यामध्ये फक्त तुम्ही कांदा वापरून हा तुम्ही मटणासाठीही सुद्धा वापरू शकता, काळं मसाल्यातलं जेव्हा मटण करतात त्याच्यासाठी। आता इथं हरभरा आपला शिजलेला आहे, बघा व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण एक कढई घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण भाजी घालायला सुरुवात करूया। याच्यामध्ये मी कढई गरम झाल्यानंतर त्यावरती 2 ते 2.5 पळी तेल घातलेलं आहे। बघा आता तेल गरम झालं की त्यावरती आपण मोहरी घालून घेऊया थोडीशी। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यावरती फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता छानपैकी असा तेलामध्ये नाचायला लागला की त्यानंतर त्यावरती मग आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो घालून घ्यायचा। इथं मी सर्व मसाला याच्यामध्ये घालून घेणार आहे, आवश्यकता वाटेल तेवढा ठेवायचा आहे आणि थोडासा त्याच्यातला काढून बाजूला ठेवायचा आहे। माझी ती सवय आहे की ज्यावेळेस आपण मसाला भाजत असतो त्यावेळी मी संपूर्ण भाजून ठेवते आणि त्यातील थोडासा वाटीमध्ये भाजल्यानंतर बाजूला काढून ठेवते, नंतर नेक्स्ट भाजीमध्ये आपल्याला तो यूज करता येतो। बघा आता मसाला छानपैकी भाजतोय, एकदम मीडियम ते स्लो गॅसवरती मी हा मसाला आहे तो भाजून घेणार आहे। जसजसा मसाला हा भाजत जाईल तसा एक छान सुगंध वास घरामध्ये दरवळला जातो। बघा आता तेल सोडायला मसाला लागलेला आहे, ऑलमोस्ट मसाला आहे तो भाजत आलेला आहे। आधी आपण मसाला चांगला भाजून घेतला आहे म्हणजे खोबरं आणि टोमॅटो, त्यामुळे नंतर जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटात हा मसाला भाजून तयार होतो। बघा आता तेल सोडलेलं आहे। आता या स्टेजला आपण काय करू, याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आणि मिरची पावडर फक्त निव्वळ मिरचीची येते ती याच्यामध्ये 1 चमचा घालून घेतली। त्यानंतर छोले मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि त्यानंतर काळा मसाला होता तो मी 1 चमचा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर हे मसाले आहेत ते 2 ते 3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे। परत त्याला तेल सुटायला लागलं की त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये हरभरा ॲड करायचा आहे। जेवढा चांगला तुम्ही मसाला भाजला जाईल तेवढं छान भाजी तुमची बनली जाते, मग ती भाजी कोणतीही असे नका। आता इथे बघा मी थोडासा 2 चमचे मसाला बाहेर काढून ठेवलेला आहे, आवश्यकता वाटली तर आपण त्याच्यामध्ये परत ॲड करू शकतो।
कारण की हा मसाला भाजलेला आहे, त्यामुळे परत ॲड करताना आपण पटकन ॲड पण करता येतो किंवा मग दुसऱ्या भाजीमध्ये पण वापरता येतो. बघा आता मला असं वाटतं की एवढ्या हरभऱ्याला इतका मसाला परफेक्ट आहे, त्यामुळे मी हा मसाला जो वाटीमध्ये काढलेला आहे तो असाच बाजूला ठेवणार आहे आणि दुसऱ्या कोणत्याही भाजीमध्ये तो मी यूज करू शकते. आता इथं आपण याच्यामध्ये जे हरभऱ्याचं पाणी शिजताना बाजूला मी काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये थोडंसं घालून घेणार आहे. याच्यामध्ये मी मीठ टेस्ट केलं आणि थोडं कमी होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं सेंधा नमक परत थोडंसं घालून घेतलेलं आहे. बघा आता इथं फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. आता फ्रेश कोथिंबीर आपण थोडी धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण एकदम बारीक अशी कट करून घ्यायची. फ्रेश कोथिंबीर घातली ना की एक छान अशी चव येते आणि एक फ्लेवर पण खूप सुंदर असा येतो भाजीला. बघा आता इथं भाजी आपली शिजत आलेली आहे. अजून थोडीशी आपण सुक्की करणार आहे, कारण की जर तुम्हाला फक्त घरातच बनवायची आहे किंवा तुम्ही घरच्यासाठी बनवत असाल तर मग तुम्ही अशा पद्धतीची थोडीशी लपतपीत ठेवली तरी चालू शकते. पण जेव्हा तुम्ही देवळामध्ये किंवा कन्यापूजन करणार असाल तेव्हा त्यांना द्रोणमध्ये देणार असाल तर त्यासाठी भाजी ती थोडीशी कोरडी करायची, म्हणजे त्या द्रोणमध्ये पुरी ही भाजी आणि त्याच्यासोबत हलवा हा व्यवस्थित आपल्याला मुलींना कन्या ज्या असतात त्यांना आपल्याला देता येतो. बघा आता त्याच्यावरती फ्रेश चिरलेली कोथिंबीर घातली मी. आता इथं गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. एक छान असा वास सुटलेला आहे घरामध्ये. चला तर आता आपण हलव्याची तयारी करूया. इथं मी एक टोप घेतलेला, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालून घेतलं. आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत, जे आवडतील ते अवेलेबल असतील ते घ्या आणि तुपावरती चांगले भाजून घ्यायचे. एकदम स्लो गॅसवरती हे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपावरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. बघा आता जे असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता हे ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत. आता परत ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आपण हा जो गॅस आहे तो बंद करायचा आहे, कारण की टोप गरम आहे. आणि याच्यावरती आता आपण जो रवा घेतला होता एक वाटी भरून तो घालून घ्यायचा आहे आणि तो चांगला सतत हलवत एकदम सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा आता मी परत गॅस चालू केला आणि सतत हलवत हा रवा आहे तो आपण भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटांमध्ये हा रवा आहे तो भाजून तयार होतो. रवा आधी भाजला ना कोरड्यामध्ये की व्यवस्थित भाजला जातो आणि तूप टाकलं की तूप पूर्ण जळलं जातं. त्यासाठी इथे या स्टेजला मी तूप टाकणार नाही आहे. सुरुवातीला आहे तो रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. रव्याचा कलर आहे तो चेंज होत जातो. इथे बघू शकता याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय ते ड्रायफ्रूट्सचे कण आहेत, त्यामुळे हे म्हणजे काही पडलेली घाण किंवा हे नाही आहे, तर जे ड्रायफ्रूट्सचा टोप होता त्याच्यामध्ये लागलेला आहे ते. आता त्याच टोपामध्ये मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी भरून दूध घेणार आहे आणि हे चांगलं गरम करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण आता इथं 2 चमचे भरून तूप घालणार आहे. पोहे खायच्या चमच्याने इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. बघा आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि चांगली उकळी आल्यानंतर मग आपण जो रवा घेतला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता इथं चांगली त्याला उकळी आलेली आहे आणि कलर बघू शकता. तूप हे गाईचं तूप आहे त्यामुळे तुम्हाला पिवळसर दिसतं. इथं आपलं रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि आपले ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले ते आहेत. याच्यामध्ये आता आपण रवा घालायचा आहे किंवा मग खाली लागत असेल तर थोड्या वेळासाठी गॅस बंदही करू शकता. पटकन मिक्स करा. अजूनही आपला होणार नाही जो हलवा आहे तो कोरडा आहे, तर याच्यामध्ये मी अर्धा कप आणखीन आणि त्यानंतर त्यावरती वेलची पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्स करून झाल्यावरती झाकण ठेवायचं. चांगलं मिक्स झालं की त्यानंतर त्यावरती परत झाकण ठेवलं 1 मिनिट झाकण खाली लागलं जातं. त्यानंतर आपला हलवा आहे तो तयार होतो. बघू शकता मी थोडा मिक्स करून घेते आणि त्यानंतर शेवटी त्याच्यावरती 1 चमचा भरून आहे ते तूप घालून घ्यायचं. इथं मी गॅस बंद केलेला आहे. आपला हलवा आहे तो गरम आहे, त्याच्यामध्ये तूप फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. शेवटी तूप घातलं ना की तुपाची एक अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि खायला खूप टेस्टी लागतो आणि हा जो हलवा आहे तो एकदम सॉफ्ट बनतो. चला तर मंडळी, आपला हलवाही तयार झालेला आहे आणि आपली भाजी पण तयार झालेली. तर आता फक्त आपल्या पुऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर आता आपण पुऱ्यांची तयारी करूया. पुऱ्यांसाठी इथं मी जे चपातीचं पीठ आपण मळतो त्या पद्धतीनं चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्या पुरी तयार करून घेऊया. आता बघा मी चपाती लाटून घेते. एक थोडीशी जाडसर लाटायची, एकदम चपातीसारखी एकदम पातळ नाही लाटायची. काय होतं एकदम पातळ लाटल्या की पुऱ्या आहेत त्या कडक बनल्या जातात आणि फुगल्या जात नाहीत, त्यामुळे थोडीशी जाडसर ठेवायची आणि ग्लासाच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे, म्हणजेच आपली जी पुरी आहे ती एकदम टमकन अशी फुगली जाते. चला तर आता एका बाजूला मी कढई घेतलेली, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल हे गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडं एकदम जास्त पण नाही गरम करायचं, मीडियम तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये पुरी सोडून घ्यायची. इथे बघू शकता काय मस्तपैकी टमकन अशी आपली पुरी आहे ती फुगलेली आहे. आणि ह्या पुऱ्या आहेत ना त्या छोट्या छोट्या केल्यात की मुलींना द्यायलाही बरं पडतं आणि खाताना पण त्या व्यवस्थित त्यांना लागतील तेवढं खाल्लं जातं.
आता हे आहे ते मी सप्तमी किंवा अष्टमीला कन्या पूजन केलं जातं आणि त्यांच्यासाठी हा प्रसाद बनवला जातो। याच्यामध्ये आपण अजिबात कांदा किंवा लसूण किंवा आपलं साधं मिठाचा वापर केलेला नाही, अशा पद्धतीचाच भोग आहे तो देवीला म्हणजे कन्यापूजनला दाखवला जातो। तर चला तर आता आपल्या पुरीही तळून तयार झालेल्या आहेत। बाकीच्या पण ज्या पुरी राहिलेल्या आहेत त्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। बघा सगळ्या आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या एकदम मस्तपैकी टमकन अशा फुगलेल्या आहेत। चला तर आता बाकीच्या पुरी पण मी अशाच पद्धतीने तळून घेते आणि त्यानंतर आपण सर्व करायला घेऊया। चला तर मंडळी, इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या एकदम सोप्या अशा काही रेसिपींसाठी। याचीच रेसिपी मी कन्या भोगसाठी आपली रेसिपी तयार झालेली आहे, किचनवरती पाहता येईल तर नक्की जी कन्या भोग करते किंवा कन्या पूजन करते किंवा सवाष्ण पूजन करते त्याचाही मी छोटासा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करेन, तोही तुम्ही बघू शकता। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।